मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. तुझ्या डोक्यावरून अजून कालचं बारशाचं ओझं गेलेलं दिसत नाही. असं काही नाही हो. आणि कालची जी काही धावपळ केली आहे ना मी, ते काय ओझं म्हणून नाही. काल जानकीच्या बाळाचं बारसं होतं आणि ते बाळ माझी बहीण आहे. त्यामुळे मोठी बहीण या नात्याने मी माझी सगळी कर्तव्य पार पाडलेली आहेत. आता इथून पुढे किमान तिचं लग्न होईपर्यंत तरी तिने काहीही कटकट करू नये की माझ्यासाठी हे केलं नाही, माझ्यासाठी ते केलं नाही. पण अमृता, खरंच कालचा सोहळा जर उत्तमपणे पार पडला असेल तर त्याचं सगळं श्रेय तुला जातं. किती धावपळ केलीस याची कल्पना आहे का तुला? म्हणूनच मी आणि वाकणीस म्हणत होतो की आमच्या पक्षाचं कार्याध्यक्षपद तुला द्यावं. भास पुरे झालं आता. बाबा हो, कालच्या अख्ख्या दिवसात माझं किती कौतुक झालं याची काही कल्पना आहे का तुम्हाला? जो तो येईल तो अमृता अमृता करतोय. आणि ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे अहिल्या काकू सुद्धा माझं कौतुक करत होती. काय गे सुगंधी, तू काय करते रमावतीला बसून? इथं काय चाललंय तुला ठाऊक आहे का? नाही, आपल्या दोघांना रमावतीला पाठवले आणि आपल्या विरोधामध्ये कारस्थान रचलं जाते. काय वामण्या ना वामण्या, पोरग दत्तक घ्यायचं म्हणतोय आणि ते बी मुलगा. नाही नाही नाही, हे मी होऊच देणार नाही. माझ्यावर जे अन्याय झाले की नाही, माझ्या पोरांना ते सहन करता कामा नये. यायला कोण कुठल्या रक्ताचं दुसऱ्या माणसाचं पोर ह्यो वामण्या दत्तक घेणार, मग ते पोर माझ्या पोराबरोबर खेळणार, मारामाऱ्या करणार. यायला असं होऊच देणार नाही मी. अहिल्या काकू, काय ग, काही बोलायचंय का तुला? मला नाही, पण यांना काही बोलायचं. मग काय बोलायचं ते सुचत नाहीये का? अहिल्या आठवण करून देईल तुला. नाही, असं काही नाही. आता मी जास्त वेळ वाया घालवत नाही, मुद्द्याच बोलतो. तुझा मुद्दा काय आहे ते माहिती आहे, कारण अहिल्याने त्या मुद्द्याची रंगीत ताली माझी केली. मी आणि अहिल्याने मूल दत्तक घ्यायचा निर्णय घेतलाय आणि जो निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही घेतलाय. पण तुमचा हा निर्णय बाकीच्यांच्या जगण्यावर सुद्धा नक्कीच फरक पाडतो. त्यामुळे इतरांचा विचार करणंही तितकंच आवश्यक आहे. पण मला तसं वाटत नाही. तुला काय वाटते महत्वाचं नाही रे. किल्लेदारांचा वारस किल्लेदारांच्या पोटी जन्माला आला पाहिजे. माझ्यासारखा सावत्र असला तरी चालेल, पण रगात किल्लेदाराचीच पाहिजे. काय दादा? परशु, या प्रकरणात तुला लक्ष घालायची गरज नाही. असं कसं लक्ष घालणार नाही? मी पण किल्लेदार आहे का? आता माझा DNA रिपोर्ट सादर करू? अरे तू किल्लेदार नाही असा कांगावा बी हे केलता नाही. तू ते विसरला असतील, पण माझ्यासारखा लोण्याच्या हृदयाचा माणूस हे विसरू शकत नाही कधीच. परशु, आता गप्प बस, तुझं तोंड बंद ठेव, नाहीतर काय करणार? नाहीतर काय करणार? कुस्ती खेळूया का? कुस्ती खेळू? तर काढ कपडे, कापडे काढ. आत्ताच्या आत्ता इथं कुस्ती खेळून जाऊन दे, मारामारी होऊन जाऊन दे. जो हरल तो किल्लेदार नाही. घरात बाहेर जायचं ठरलं की नाही? आता बास झाली तुझी फालतू बडबड परशु. एवढा कसला विचार करता? मुलगी दत्तक घ्यायचा तर नाही ना? मी काही बोळ्याने दूध पित नाही. दादा पक्का राजकारणी डाव खेळला बघ. मला म्हणाला मुलगीच दत्तक घे. मी म्हणते ते आपल्या गळ्यात मुलगीच मारण्याचा प्रयत्न का करतायत? खरं सांगू अहिल्या, मुलगी दत्तक घ्यायला मला काहीच त्रास नाही. किंबहुना आवडलंच असतं मला मुलगी दत्तक घ्यायला, पण ते माझ्या मर्जीने. यांची जबरदस्ती का ग? केवळ हा म्हणतो म्हणून मी मुलगी दत्तक घ्यायची? माझा सुद्धा हाच प्रश्न. आणि जर मी मनात आणलं ना, ठरवलंच, तर कोणालाही न जुमानता आपण मुलगाच दत्तक घेऊ. जर ठरवलंच तर नाही, आपलं ठरवून झालंय की आपण मुलगाच दत्तक घेणार आहोत.